हॅलो एव्हरीवन, मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर आज आपण एकदम छान अशी भन्नाट रेसिपी बघणार आहोत। एकदम झटकीपट होणारी, अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील, माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका। बघा किती छान, अगदी मस्तपैकी झालेली आहे। आपण एकदम छान आपली रेसिपी झालेली आहे। तुम्ही व्हिडिओत पाहू शकता। तुम्हाला कळलंच असेल आज आपल्याला काय बनवायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कढई घेतलेली आहे व कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे, अगदी झटकीपट होणारी। आणि इथे मी मस्तपैकी छान अगदी कोवळे कोवळे मस्तपैकी मी वांगे घेतलेले आहे भरताचे, आणि ते छान अगदी गॅसवर भाजून घेतलेले आहे। आता ते पण बाजूला ठेवायचे आहे गार होईपर्यंत। तोपर्यंत कढईमध्ये तेल घालून अगदी छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत आणि त्यानंतर जिरं देखील टाकणार आहोत। हे सगळं तडतडलं की मग आपल्याला काही 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण मी मधून कट करून घेतलेल्या आहे आणि त्या आपल्याला फोडणीत घालायच्या आहे। एकदम छान अगदी फोडणी झाली की मग आपल्याला इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे आणि ते छान अगदी मिरच्या, कांदे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे व ती छान अगदी मस्तपैकी अशी आपल्याला परतवून घ्यायची आहे। बघा एकदम सुंदर अशी परतवून घ्यायची आहे। अगदी इतकी पटकन होते ही भाजी आणि त्यानंतर अगदी झाली का पटकन लगेच आपण वाढून खायला देखील बसू शकतो। आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने काय होईल की आपले हे जे कांदा वगैरे आहे, मिरची वगैरे आहे, ही पटकन शिजण्यास पण मदत होईल। बघा आणि असं छान अगदी स्टर करायचं आहे, एकदम मस्त होते। एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा। आणि यामध्ये मी वाटाणे घालून घेतलेले आहे, जवळजवळ अर्धी वाटी वाटाणे असेल आणि त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहे। तुम्हाला शेंगदाणे आवडत असेल तर नक्की टाका, माझ्या मुलाला आवडतात म्हणून मी शेंगदाणे देखील घालते। बघा खूप सुंदर होते ही भाजी आणि हे शेंगदाणे पण माझ्या बहिणीच्या शेतातले असल्यामुळे तिने दिलेले होते। खूप सुंदर शेंगदाणे होते ते पण। आता हे छान अगदी आपल्याला परतवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनटं छान अगदी वाफवून घ्यायचं आहे। तोपर्यंत बघा हे जे वांगे भाजून ठेवलेले आहे यामध्ये आपल्याला ना पाणी घालून घ्यायचं आहे। असं पाणी जर घातलं ना तर याच्यावरचं जे छिलटं जे आहे ना, सालं जे आहे ना, ते पटकन निघण्यास मदत होते। ही जी पद्धत आहे ही माझ्या आईने मला सांगितलेली होती, त्याच्यामुळे मी हे पाणी टाकून ठेवले आणि अगदी बघा सालं पटकन निघतात आपले, हे असे काढून झालेले आहे। आता हे वांगे आपल्याला व्यवस्थित असे त्याचे देठं वगैरे काढून छान असे चेक करून घ्यायचे आहे। बघा किती सुंदर आणि खूप सुंदर अगदी ताजे ताजे वांगे खूप छान लागतात। आता हे मी छान अगदी आपल्याला याला स्मॅश करून घ्यायचं आहे। तोपर्यंत इथे आपलं बघून घ्यायचं शेंगदाणे, त्याच्यानंतर वाटाणा, कांदा वगैरे व्यवस्थित शिजलेला आहे की नाही। यावेळी जर तुम्हाला वाटलं थोडंसं तेल कमी पडतं तर तेल पण टाकू शकता। आता यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे ती टाकणार आहे। पहा आपण आधी पण मिरच्या आपल्याला टाकून घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे तिखटपणानुसार तुम्ही तशा मिरच्या तुम्ही टाकू शकता। आता ही छान अगदी मस्तपैकी ही पेस्ट हलवून घ्यायची आहे। मी ही नंतर टाकलेली पेस्ट आहे, अशीच पेस्ट नंतर टाकून घेतली ना की भाजीला खूप सुंदर चव येते। पहा आता हे जे स्मॅश केलेलं जर वांगं भाजून ठेवलेलं होतं, स्मॅश करून ठेवलेलं होतं, हे सगळंच्या सगळं आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे। बघा एकदम सुंदर, एकदम छान अशी भाजी होते। आता हे सगळं व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। कलर वगैरे पण खूप सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला आणि खूप चविष्ट आणि चवदार लागलेली आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये अगदी अर्धा चमचा ओवा क्रश करून घातला तरी चालणार आहे, मी घातलेला नाही आहे, पण खूप सुंदर लागते ओवा टाकल्यानंतर पण। बघा आपले हे मस्तपैकी अगदी चटपटीत आपलं हे भरीत तयार झालेलं आहे। आता छान एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। बघा मस्त झालेलं आहे आणि आता आपल्याला यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे, छान अगदी हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। पहा एकदम बघता क्षणी खाण्याची इच्छा होते ना, तर मस्तपैकी आणि गरम गरम भाकरी, तुम्ही पोळीबरोबर पण खाऊ शकता, पण मी ते भाकरी बनवणार आहे। बघा आता मस्तपैकी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे। तर इथं आपलं अगदी झणझणीत चटपटीत मस्त अगदी आपलं भरीत हे वांग्याचं तयार झालेलं आहे। बघा एकदम सुंदर, वांगे पण खूपच छान होते। तर नक्की या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करा। चला तर मग धन्यवाद।